नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण बघितलं सकाळी सकाळीच नवीन बिग बॉसचा प्रोमो आलेला आहे आणि त्यामध्ये रितेश दादाने डायरेक्ट सांगितले, तुम्हाला जे कोणी सदस्य एडिटेट करतोय आवडत नाहीये त्या कारणाने तुम्ही त्याची फोटो फाडा आणि चुलीत घाला. चुलीत घाला. हा 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 चुलीतच घालायला सांगितलं आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं विशाल वर्सेस राकेश बापट. राकेश मला बिलकुल आवडत नाही म्हणजे आवडत नाही असं सांगितलंय. त्याची फोटो फाडली आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची फोटो चुलीत टाकली. आणि त्याच्यानंतर आपला एक वाद झालता मागीच, सागर करांडे आणि प्रभू यांच्यामध्ये जे काय वाद झालता. प्रभू, तू खूपच आता बोलतोय असं काही बोलणं झालं होतं, पण पुन्हा प्रभूने सागर करांडेला टार्गेट केलं आहे. सागर करांडेची फोटो चुलीत टाकलेली आहे. त्यानं बघितलंय रुचिता तन्वीला डायरेक्ट बोलती, ही मुद्द्यावर ठाम नाहीये, ही खोटी आहे, अशी तशी, हिला काहीच येत नाही, म्हणून तिनं पण ते फोटो फाडून टास्क मध्ये टाकलेला आहे. असा गोंधळ बिग बॉस मध्ये बघायला आपल्याला भेटणार. या प्रोमो मध्ये एवढंच कळालंय, पुढे काय होणार आहे ते आजच्या भागात कळेल मित्रांनो. पण पुढे बिग बॉस मध्ये काय होणार आणि कॅप्टन कोण होणार, कारण की तुम्हाला किती मोठी संधी दिली ती बिग बॉसने. एका घरामध्ये 2 कॅप्टन होणार होते, ते बी बिग बॉस हिस्ट्री मध्ये आतापर्यंत कधीही झाले नाही 2 कॅप्टन. अशी संधी दिली पण ती संधी ह्या माकडांनी घालून टाकली. कारण माकडच म्हणावं लागेल यांना, बरोबर. कारण की हे माकडांची प्रवृत्ती माणसात झाली, पण हे माणसातून प्रवृत्ती माकडामध्ये होण्याचे आहेत असं वाटतंय मला. कारण यांना 2 कॅप्टन जर दिले असते तर अजून मजा आली असती बिग बॉस बघायला, कारण की नवीन काहीतरी बघायला भेटलं असतं. पण यांनी त्या टास्कचा बेस टास्क करून टाकलेला आहे मित्रांनो. आणि आता आता नवीन टास्क दिला, यामध्ये तरी व्यवस्थित गेम खेळतील आणि चांगल्या प्रकारे आपल्याला घराला कॅप्टन मिळेल आणि त्याचे रूल फॉलो करतील. कारण की सगळे बेचवच आहेत. काही माणसं सोडली तर त्याच्यातला माझे 2 फेव्हरेट आहेत, दिव्याताई आणि राकेश, आपलं रोशन दादा. हे 2 माझे फेव्हरेट आहेत. मी यांना कधी पण सपोर्ट करतोय मित्रांनो. तर तुम्ही त्यांचे चाहते असताल तर आपल्या चॅनलला डोळे झाकून सबस्क्राईब करा आणि तुमच्या बोटाला काही घाण नाही लागणार, काय नाही लागणार, फक्त लाईक करा मित्रांनो. तुमचा लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर मित्रांनो एवढंच मित्रांनो. जय महाराष्ट्र.